क्रियास्तेस यज्ञाचा आरंभ व्हावा. पुष्कळ होताच तो पूर्ण व्हावा. इथे दुष्ट शक्ती होईल मित्र. तिला जागवाया हवी वीण विचित्र विचित्र वीण विचित्र वीणा 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 विचित्र वीणा. झणकार साधा असे काळसूत्र. घडो रक्त पूजा धैर्य वीण विचित्र चित्र वीणा. निमिषात सापडलाच साधा तुझे प्राण जाती भस्म होईल काया. मिळाला विजय तर मिळे दिव्य शक्ती. थिटी पडे मग त्रिनयनेची भक्ती. दक्षिण दिशेला जाऊन ती बाई गायब झाली म्हणजे? हो आबा. आबा काही आठवतंय का? म्हणजे कधी कोणाकडून ऐकलं होतं का दक्षिण दिशेबद्दल? किंवा तुमच्या काही वाचनात आलं होतं का? नाही, तसं काही माझ्या वाचनात आलेलं नाहीये. हा, पण मला एवढं माहिती आहे, दक्षिण दिशेला राक्षसांची नगरी असते. लहानपणी सुद्धा आम्हाला नेहमी सांगायचे, रात्रीच्या वेळी दक्षिण दिशेला जाऊ नका, तिथे राक्षसांची नगरी असते. आबा, आणि आत्ताच्या काळात हे राक्षसांची नगरी वगैरे असं काही खरंच असेल का? अद्वैत, अरे आताच्याच काळामध्ये आपण अशा काही गोष्टी अनुभवल्या आहेत. म्हणजे बघ ना, तुझ्या डोळ्या देखत ती रूपाली नाहीशी झाली ना. म्हणून कोणतीही शक्यता नाकारता नाहीये. पण आबा तरी म्हणजे या व्यतिरिक्त आणखी कोणती शक्यता असू शकते का? हा, एक गोष्ट आहे बाळा. ज्या प्रकारे देवी आई तुझ्या मदतीला आहे, म्हणजे या कलियुगामध्ये ती मूर्तीच्या किंवा चित्राच्या स्वरूपात आहे. तिचं खरं अस्तित्व या जगात नाही तर देवलोकामध्ये आहे. देवी आई तुझ्या दिव्य शक्तीचा स्रोत आहे. तसंच विरोचकाच्या शक्तीचा स्रोत दानव लोकामध्ये आहे. त्यामुळे अशीही शक्यता आहे की ती तिच्या शक्ती स्रोताकडे गेली असेल. ठीक आहे आबा, मला काही कळलं तर मी तुम्हाला फोन करते. हा, तुम्ही काळजी घ्या. हो बाळा, काळजी घे. हो आबा. शक्ती स्रोत दानव लोक. इतर काय करायचं आता? काहीतरी उपाय शोधायला लागेल आपल्याला. यावर काही उपाय आहे की नाही मला नाही माहित, पण आता आपण तयार राहायला हवं.
कारण असं काहीतरी घडणार आहे जे याआधी कधीच घडलं नव्हतं. आबा म्हणतात तसं जर खरंच विरोचक त्याच्या शक्ती स्रोताकडे गेला असेल तर तो नक्की परत येईल आणि या वेळेला तो जास्त सामर्थ्यशाली बनून परत येईल. भाऊजी, आधी नेत्रा, फाल्गुनी, सगळ्यांनी लवकर या. भाऊजी, काच आहे तिकडे, काच आहे तिकडे. धनु, सगळे ठीक आहेत ना? भाऊजी पण हे सगळं काय होतं? भूकंप होता. DBI तुझ्या दिव्य शक्तीचा स्रोत आहे, तसंच विरोचकाच्या शक्तीचा स्रोत दानव लोकांमध्ये. त्यामुळे अशी शक्यता आहे की ती तिच्या शक्ती स्रोताकडे गेली असेल. आत्या, आता घरात जे काही घडलं तो भूकंप नव्हता. भूकंपाची कुठे काहीच बातमी नाहीये. काय? म्हणजे जे काही घडलं ते फक्त आपल्याच घरात घडलं. हो, बरं मला सांगा, घरातले बाकी सगळे कुठे आहेत? बाहेर हॉलमध्ये थांबलेत. त्यांना एकत्रच थांबायला सांगितलंय. हे सगळं खूप अनबिलिव्हेबल आहे. डेंजरस आहे सगळं खूप. आपल्याला काहीतरी करावं लागेल.
बाबांनी फोनवर सांगितलं त्याप्रमाणे जर विरोचक दक्षिणेला गेला असेल तर तो त्याच्या शक्ती स्त्रोतांकडे म्हणजे दानव लोकात गेला असेल. मग कदाचित असं झालं असेल का की तिकडे काहीतरी घडवलं गेलंय ज्यामुळे आपल्याला इथे आपल्या घरात भूकंपासारखे हादरे बसतायत. नाही पण हे असं ठामपणे काही सांगता येणार नाही. कुठला अंदाजही लावता येत नाही आता. आपण आत्ता लगेच जायचं का पुन्हा तिकडे कर्वेनगरला? नाही नाही नाही, मग तिथे जाणं धोक्याचं असू शकतं. मित्र, पण आता दुसरा काहीच ऑप्शन नाहीये आपल्याकडे. हो, पर्याय नाहीये आपल्याकडे, पण आपल्याला घरातच थांबावं लागेल. संध्याकाळ होत आली. रुपाली परत येते की नाही हे बघावं लागेल. काही झालं तरी ती घरी येणार एवढं नक्की वाटतंय मला. हो, विरोचक परत येणार. कदाचित विरोचक परत आल्यानंतर या युद्धाचा एक वेगळा अध्याय सुरू होणार आहे. आपण सावध असायला हवं. मला असं वाटतंय निदान आजची रात्र तरी आपण सगळ्यांनी एकत्र थांबायला हवं. सूर्यास्तेस यज्ञाचा आरंभ व्हावा. काय? फक्त आपल्या घरी भूकंप झाला, बाकी कुठे झाला नाही. हो, आणि मगाशी भूकंप होण्याआधी आम्ही आमच्या खोलीत होतो तेव्हा नेत्रा, वारा फक्त इथेच सुटलाय, बाहेर वारा नाहीये. या सगळ्याचा विरोचकाशी काही संबंध असेल का? नेत्रा, इंद्राणीताई, हे सगळं कशामुळे होतंय? आम्ही त्याचंच उत्तर शोधतो. रुपाली एखादा चमत्कार झाल्यासारखी गायब होऊ शकते. तर काही होऊ शकतं ना ग? काय होईल माहित नाही. पण विरोचकाचं युद्ध आम्हा दोघींची आहे आणि तुम्ही सगळेजण नाहक ह्यात भरडले जाताय. नाही नाही नाही, फक्त तुम्हा दोघींशी नाही, या युद्धात आम्ही सगळे आहोत ना सोबत. हो, आम्ही आहोत.
तुमचं बरोबर आहे, पण आता परिस्थिती काय आहे बघतायत. तुम्ही घरात थांबलात तरीही धोका आहे आणि तुम्हाला घराबाहेर पाठवलं तरीही धोकाच आहे. त्यामुळे आता धीराने वागताय ना, तसेच वागा. कायम एकमेकांसोबत राहा. आणि शक्यतो आम्हाला दोघींना कळवल्याशिवाय घराबाहेर पडूच नका. जोपर्यंत विरोचक परत येत नाही तोपर्यंत आपण कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू शकत नाही. तो नाही येणार परत. आणि नकोच यायला. तो येईल की येणार नाही माहित नाही, पण सध्या आपण सावध राहायला हवं. आणि त्यासाठी निदान आजची रात्र तरी आपण सगळ्यांनी एकत्र असायला हवं. रुपाली गायब झाली म्हणजे नेमकं काय झालं हे शोधायला हवं. म्हणजे ती गायब होऊन दुसऱ्या मितीत गेलीये किंवा ती तुमच्यासाठी गायब झाली. आईस्क्रीम पार्टी सगळ्यांना माझ्याकडून आईस्क्रीम पार्टी. तन्मय तुझ्यासाठी दोच आहे. चल चल काय करतोय, घे आईस्क्रीम. इकडे इकडे बघ, इकडे बघ. काय कुठून आणलंस हे? दुकानातून. अक्कल आहे काय का? मूर्ख आहेस जरा. वर सांगते अजून दुकानातून आणलंय म्हणून. तेजस तुला काय सांगितलेलं? बाहेर जायचं नाही म्हणून ना. कोणाला विचारून बाहेर गेलीस तू? हे जरा तूच समजाव आता येईल. ही काय चाललंय काय तुझं? रूल्स काय होते आपले? काय रूल्स आहेत? नेत्रा हिला समजावून सांग. हिला अजिबात सिरियस नाही त्या नाही गोष्टींचा. ऐका, त्या बाहेर नव्हत्या गेल्या, त्यांनी फोनवरून मागवलंय. मगच छे मारामा. अरे मग आधी सांगता येत नाही का हिला? मला वाटलं बाहेर जाऊन आणलं की काही नाही. पण तू बोलवा देतो ना. तेजस तू शांत हो. सोडून दे. नाही पण मी काय म्हणतोय, सिच्युएशन काय आहे घरामध्ये? हे काय काय गरज काय होती आईस्क्रीम वगैरे? माझ्याकडून पार्टीच आहे. तू एक काम कर, पुन्हा मस्त आईस्क्रीम खा आणि डोकं थंड ठेव. पण तेजस एक आहे हा. ह्या अशा परिस्थितीत फक्त फाल्गुनीच आईस्क्रीम मागवू शकते. काकुमा सगळ्यांनी बोलतात ना की थिंक पॉझिटिव्ह. थँक्यू. तर मीने केलं पॉझिटिव्ह थिंक. मी विचारलं की विरोचक घरातून वापस येणारच नाही. तो विरोचक संपलं. तर आता आपण करूया सेलिब्रेशन.